राहुल चव्हाण आणि आपल्या प्रकाश पाटलांनी सांगितलं होतं की आपल्या मारुतीच्या देवळासमोर एक छोटीशी बैठक आपण कार्यकर्त्यांची बोलवली आहे. पण आज जर आपल्या सगळ्यांची उपस्थिती बघितली तर एक मोठी सभा या गावातली झाली असं मला आजच्या या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी वाटतं. पहिल्यांदा एक दुःखद घटना आपल्या सगळ्यांच्यासाठी या ठिकाणी झाली. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. त्याबद्दल त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आपल्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो. जिल्हा परिषदेची निवडणूक येणाऱ्या 5 तारखेला होणार आहे आणि यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून ज्यांनी आपली गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न केला आणि या गावामध्ये विकास कामं आणण्याचा प्रयत्न केला, त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय संध्याताई पाटील यांना आपण आपल्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्याचबरोबर पंचायत समिती गणातून आपल्या सगळ्यांचे सहकारी आदरणीय माजी सरपंच या गावचे प्रकाश पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. या दोन्ही उमेदवारांना आपण आपल्याला 2 मतं द्यायचा अधिकार आहे, एक जिल्हा परिषदसाठी आणि एक पंचायत समितीसाठी, आणि दोघांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस या ठिकाणी आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना आपण मोठ्या मताधिक्यानं या परिसरातनं, या गटातनं आणि या गणातनं निवडून द्यावं एवढी विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. जिल्हा परिषदेची निवडणूक आपल्या मतदारसंघामध्ये इतकी गाजते, म्हणजे वाटेगाव मतदारसंघ मला काय कळेनाच झाले की काय या मतदारसंघामध्ये चाललंय. अनेक लोक म्हणतात, मगाशी आता आपल्या प्रवीण चव्हाणांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली. मला माहीत नव्हतं ते दोन्ही आहेत या वाटेगावातले, पण ते माझ्याबरोबर फारसा संवाद नसला तरी कामाच्या निमित्तानं म्हणजे नेमक्या वेळेला विधानसभेच्या, लोकसभेच्या, ह्या जिल्हा परिषदच्या निवड प्रक्रियेमध्ये ते सहभागी होते. आणि हे सगळे उमेदवार ठरवत असताना आम्ही सगळ्यांनी, सगळ्या गावातल्या प्रमुख मंडळींनी सगळ्यांच्या बरोबर विचार करून आदरणीय आपणा सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नसावा यासाठी मी हा खुलासा करतोय की आपल्या गावामध्ये आपल्या पार्टीची काम करणारी जी सगळी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींना बोलवून सगळ्यांची चर्चा करून चर्चेअंती आपल्या प्रकाश पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या मनामध्ये इकडं तिकडं ह्या त्या बातम्या जर काही येत असतील तर त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. सगळ्या मंडळींचा विचार घेऊन या ठिकाणी प्रकाश पाटलांना, मग त्यामध्ये राहुल चव्हाण होते, गावातली ही सगळी मंडळी, म्हणजे माझ्याबरोबर माझ्या पाठीमागे ही सगळी मंडळी बसलेत किंवा अन्य काही गावातली सगळी प्रमुख मंडळी आहेत, या सगळ्यांना विचारात घेऊन त्यांची मतं घेऊन, मग त्यांची कुणाची बरोबर असतील चुकीची असतील, पण त्या सगळ्यांना एक विश्वास देऊन या ठिकाणी आपल्या पक्षाचे उमेदवार म्हणून प्रकाश पाटलांना आपण या गणातनं उमेदवारी दिली आणि संध्याताईंना आपल्या जिल्हा परिषद गटातनं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आता ही निवडणूक इतर विरोध पार्टीच्या नेत्यांच्यासारखी मला काही टीका करून या मतदारसंघात मतं मागायचा आपला काय म्हणजे फंडा नाही. त्यामुळं आपण ही मतं आपल्या सरपंच काकीने ज्याप्रमाणे सांगितलं, सभापतींनी सांगितलं, किंवा या ठिकाणी प्रकाश पाटलांनी सांगितलं, किंवा सगळ्या मंडळींनी सांगितलं, जी काय कामं गावामध्ये आपण केलेली आहेत ती तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. आणि पलीकडच्या बाजूने जे नारळ फुटलेले आहेत त्याच्या सहज तुम्ही मनात विचार केला आणि ह्या रस्त्याचा नारळ फुटला होता, त्या रस्त्याचा नारळ फुटला होता, त्या रस्त्यांची परिस्थिती आज काय आहे हे तुमचं तुम्हीच बघा. मी काय सांगायची या ठिकाणी आवश्यकता नाही. त्यामुळं आपण केलेली विकास काम आहे त्यामध्ये आम्हाला समाधान आहे की वाटेगाव मतदारसंघामध्ये या ठिकाणी मला तुम्ही काम करायची संधी दिली. 2012 साली या गावातनं मला जवळजवळ 3300 मताचं लीड आपण सगळ्यांनी माझ्या आशीर्वाद रूपी आपण उभा केला होता आणि त्या आशीर्वादावर
मला जिल्हा परिषदमध्ये सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली, अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळं मी ज्यांचा वारसा घेऊन पुढे जातो ते कैलासवासी लोकनेते राजाराम बापू पाटील आणि कैलासवासी जनार्दन काका यांचा विचाराचा वारसा घेऊन मी पुढे जातो. आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतोय. त्यामुळं त्यांनी आपल्याला सांगितले जिथं संधी मिळेल तिथं आपल्या कल्पक बुद्धीतनं आपलं डोकं वापरून त्या विभागातला विकास झाला पाहिजे या दृष्टीनं तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचाच धागा पकडत आम्ही विकास कामाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. ती अनेक कामं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. या गावामध्ये आपण काय केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, एक 84 लाखाची योजना पाण्याची, मला वाटतं राहुल चव्हाण त्यावेळी सरपंच होते, एक 84 लाखाची योजना पूर्ण का सुरेश साठे दादा आपले सरपंच होते, मला नेमकं आठवं ना, हां त्यावेळी बापू आपले खराडे बापू त्या ठिकाणी सदस्य होते. 84 लाखाची योजना पाण्याची पूर्ण म्हणजे मंजूर झाली म्हणून एक बोर्ड लागला होता आणि मला पण वाटलं या गावामध्ये योजना मंजूर झाली, पण तो बोर्ड पण कुठे गेला आणि ती योजना पण कुठे गेली अशी या गावातली परिस्थिती होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी काम करायला सुरुवात केल्यावर ठरवलं की या गावातली पिण्याच्या पाण्याची योजना जीवन मिशनच्या माध्यमातून आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. तर कासेगाव बरोबर आम्ही या वाटेगावमध्ये ही जलजीवनची योजना जवळजवळ 5 कोटी रुपयाची योजना या गावामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी परवा एक 3-4 महिन्यापूर्वी 15-20 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपल्या गावातला टाकी पडतानाचा पाहिला. तर तिथं आता आपली नवीन टाकी झालेली आहे. ती कुणी केली किंवा गावातमध्ये आपल्या कारखान्याकडे जाता तुम्ही त्या बाजूला जी नवीन टाकी झालेली आहे ती सगळी योजना पूर्ण करण्याचं काम किंवा जी चालू आहे ती पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी, माझ्याबरोबर ही सगळी मंडळी या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे. आज वाटेगावातल्या सगळ्या विभागामध्ये म्हणजे ते वाडी असेल किंवा जे काही भाग असेल, जे मळ्यातले भाग आहेत तिथं सुद्धा पाणी नेण्याची भूमिका आपण घेतली आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी आज त्यांना चांगल्या पद्धतीचे पाणी जाण्याची व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे. जिल्हा परिषद सदस्यांना काय करायचं असतं तर गावातले प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलं असलं पाहिजे, आरोग्याची व्यवस्था चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी शाळेची व्यवस्था, प्राथमिक शाळेची व्यवस्था चांगली असली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची योजना चांगली असली पाहिजे, ग्रामपंचायतीतले अंतर्गत असणारे रस्ते असतील, गटर असतील, जी काय असेल ती योजना चांगली असली पाहिजे. आणि अशा अनुषंगानं गावामध्ये भौतिक सुविधा देण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीच्या बरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांना काम केलं पाहिजे. अशा दृष्टीनं आम्ही सगळ्या मंडळीने या ठिकाणी काम केलं. या माध्यमातून आपल्या संध्याताई जिल्हा परिषदला सदस्य होत्या, त्यांनी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या पूर्वी त्याला दलित वस्तीच्या सुधार योजना म्हणत होतो त्या योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी या मतदारसंघामध्ये निधी देण्याचा प्रयत्न केला. अशी अनेक कामं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहेत. अनेक वैयक्तिक कामं जी गावामध्ये आम्हाला सांगता येतील ती आता येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर आम्ही आणणार आहे. त्या वैयक्तिक कामाच्या योजना आपल्या सगळ्यांच्या म्हणजे वैयक्तिक लाभार्थीच्या योजना त्यामध्ये अनेक योजना आहेत त्या देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केलेला आहे, म्हणजे आम्ही सगळ्या मंडळींनी. त्याचबरोबर गावामध्ये आपण काही अंतर्गत रस्ते असतील, गटर असतील, गावातल्या ग्रामपंचायतीची मुख्य इमारत कुणी बांधली तर या ठिकाणी आपण आदरणीय साहेब आणि मानसिंग भाऊंच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची इमारत बांधली. 3 मजल्याची इमारत आपण आपल्या सेवेमध्ये गावातली ग्रामपंचायतीची इमारत चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये आपल्या शेतीपूरक साहित्य आहे ते आपण सगळ्यांनी या ठिकाणी वाटण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जे लोकांना लागेल, जे लोकांना पाहिजे आहे ते देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मंडळींनी या ठिकाणी केला. आणि या गावामध्ये शाश्वत काम काय उभा केलं असेल तर पिण्याच्या पाण्याची योजना, आणि आपल्या सभापती आहेत त्यांना माहीत आहे, त्यांनीच या ठिकाणी पुढाकार घेतला, संध्याताईंनी पुढाकार घेतला आणि आम्ही सगळ्या मंडळींनी साहेबांच्या पाठीमागे लागून साहेबांची जी योजना आहे मॉडेल स्कूलची त्या योजनेच्या माध्यमातून आज जी गावामध्ये मॉडेल स्कूलची या ठिकाणी संकल्पना आली त्यामध्ये या मतदारसंघातल्या जास्तीत जास्त शाळा बसाव्या या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी त्या शाळेमधल्या भौतिक सुविधा, तिथं असणारे खोल्या असतील, दरवाजे असतील, खिडक्या असतील, बेंच असतील, ज्या काय आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचं काम आम्ही सगळ्या मंडळींनी तिथं जाऊन या ठिकाणी केलेला आहे. त्याचा पाठपुरावा सुद्धा या ठिकाणी केलेला आहे. आणि सगळ्यात जास्त आनंद आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी हा झाला आहे की या गावामध्ये जे न होणारं काम आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र उभा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही आपल्या वाटेगावमध्ये जे जागा नव्हती ती जागा उपलब्ध करून प्रकाश पाटील, राहुल चव्हाण हे सरपंच होते
आणि त्यावेळी ह्या गावामध्ये जवळजवळ 20 गुंठे जागा, 16 का 20 गुंठे जागा, 20 गुंठे जागा आपण आपले संपतराव पाटील यांच्याकडे घेतली. त्यांना विनंती केली, असा आपल्या गावातली गावंदरीची जागा कोण द्यायचं म्हणलं तर किती दर आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी या ठिकाणी दातृत्व दाखवलं, त्यांना या सगळ्या मंडळींनी तयार केलं आणि त्यानंतर या गावातली प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा आपण उपलब्ध केली. जागा उपलब्ध नसताना सुद्धा मी जिल्हा परिषदमध्ये त्या जागेसाठी पैसे उपलब्ध करून ठेवले होते. नंतर जागा उपलब्ध करून झाल्यानंतर ते पैसे या ठिकाणी मंजूर झाले, टेंडर झालं. आज आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जवळजवळ 2.5-3 कोटी रुपयाची इमारत आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी, म्हणजे हे कुठल्या दुसऱ्या गावातलं सांगत नाही, तुमच्या डोळ्यासमोर असणारं, तुमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर असणारं काम हे मी तुम्हाला सांगतोय. आणि जे होणार नाही म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र कुठं होतं तर 10-15 किलोमीटर जे अंतर असतं त्या अंतराच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं. आज आपल्या काशीगावमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्यानंतर लगेचच वाटेगावमध्ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यासाठी आम्ही काय केलं तर आराखड्यामध्ये आपण अनेक अशा गोष्टी दाखवल्या की शासनाला ते आपण पटवून दिलं. आदरणीय साहेब आपले या ठिकाणी मंत्री होते आणि त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी साहेबांनी पटवून दिल्या आणि आराखड्यामध्ये आपल्या गावचं नाव आलं. वाटेगाव आणि चिकोर्डे या 2 ठिकाणी आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाली आणि त्यातलं आपलं वाटेगाव हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. त्यामुळं ही कामं करत असताना मला आज या ठिकाणी आम्हा सगळ्या मंडळींना आज इतका आनंद होतोय की गावामध्ये शाश्वत आज 50 वर्षानंतर जरी नाव निघालं तरी सुद्धा ह्या गावातल्या मंडळी या ठिकाणी आपलंच नाव काढणार, कारण या गावातली मंडळी सुज्ञ आहेत. आज किती जरी आपण कोणी जरी काय म्हणलं तरी गावचा विकास कशामुळे झाला तर कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी या ठिकाणी पाणी योजना आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला गती देण्याचं काम आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं. आणि त्यामुळं या गावामध्ये जे आज नंदनवन दिसतंय त्यामध्ये आपल्या सगळ्या मंडळींचे कष्ट आहेत. आपण बॉन्ड केले, बॉन्ड फेडले, आपल्या सगळ्यांचे कष्ट आहेत. पण ज्या विभागामध्ये या ठिकाणी ऊस कुठला उगवत नव्हता अशा पद्धतीची परिस्थिती होती, आज आपल्या तालुक्यामध्ये एक 5-10 नंबरचा ऊस पिकवणारं गाव म्हणून आपल्या वाटेगावकडे बघितलं जाते. जवळजवळ या पाण्यामुळं म्हणजे जिथं पाणी नसतं तिथं पूर्व हंगामी किंवा अन्य काही व्यवस्थेनं ऊस लागण केली जाते. पण आपल्या वाटेगावमध्ये जवळजवळ 80-85 बर्डेसाहेब बरोबर का 90% लागण ही अडसाली आहे. म्हणजे माणूस पाऊस पडणार का नाही ही खात्री बघतच नाही. पण यादवांची लागण आमची 15 तारखेलाच त्या ठिकाणी झालेली असते, 15 मेला. म्हणजे एवढी पाण्याची शाश्वती खात्री असणारी आपली योजना आपल्या गावामध्ये 2 योजना आहेत. त्या योजना आपल्या कारखान्याच्या माध्यमातून झालेल्या आहेत. म्हणजे इतका विकास आपण इतक्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेलोय की अलीकडच्या काळामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी आपल्याला करताना आपण केलेली दिसत आहेत. वैयक्तिक कामाच्या बाबतीत तर आपल्या पार्टीचा कोण हातच धरणार नाही अशा पद्धतीची गावातली परिस्थिती आहे. आता प्रवीण चव्हाणांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की निवडणूक आली की ही मंडळी आली, आपल्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, काही ठिकाणी मुरुम टाकायचं, काही ठिकाणी ते रस्ता काय जे काय असेल ते. आता मी काय टीका करणार नाही, मला टीका करून काय आपली मतं घ्यायचं, कारण रोज आपण एकमेकाची जिव्हाळ्याची माणसं आहे. त्यामुळे जे बोलायचं तेच करायचं. एखाद्यानं सांगितलं, मला कार्यकर्ता एखादा म्हणतो की आता इलेक्शन लागणार आहे, ह्या माणसांची मागणी आहे, हे रस्ता करा, आपण नुसतं नारळ तर फोडूया, तर माझं धाडस होणार नाही, माझं नारळ फोडताना हात कापतील अशी परिस्थिती आहे. कारण जे करणार नाही किंवा जे आपलं मंजूर नाही त्याचा नारळ फोडण्याचं आपण धाडस करत नाही आणि असं आपण कधी केलं पण नाही. पण तरी सुद्धा या गावामध्ये जी काही गोष्ट करता येईल ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न ज्याप्रमाणे कासेगावात करतो त्याप्रमाणे या वाटेगावात सुद्धा आपण, कारण ही भूमी आपल्या सगळ्यांची कौटुंबिक भूमी आहे आणि या भूमीला या ठिकाणी एक ऐतिहासिक वारसा आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं हे गाव आहे. हे गाव क्रांतीवीरांचं गाव आहे. त्यामुळं या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन देशातला नव्हे जगातल्या लोकांचा वेगळा आहे आणि ह्या गावामध्ये आर्थिक समृद्धता आलेली आहे. त्याबरोबर ह्या सगळ्या व्यवस्था देण्याचं काम सुद्धा आपण सगळे मंडळी करतात. मला आज आनंद आहे आपल्या ग्रामपंचायतीनं या ठिकाणी पुढाकार घेतला, माझी वसुंधरा अभियानामध्ये या ठिकाणी भाग घेतला. आज मोठं बक्षीस आपल्या ग्रामपंचायतीला मिळालं. पण हे बक्षीस मिळाल्यानंतर ग्रामपंचायत थांबली नाही, तर ग्रामपंचायतीनं अनेक अशी कामं करण्याचा प्रयत्न केला की आज ही ग्रामपंचायत आपली अनेक लोक शासन स्तरावरली आज आपल्या ग्रामपंचायतीमध्ये येऊन त्यांचं मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतायत. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण साहेबांच्या हस्ते सांडपाणी व्यवस्थापनाचा
उद्घाटन जवळजवळ 90 लाखाचं उद्घाटन आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. मला नक्की नेमकी रक्कम माहीत नाही, पण त्या दरम्यानची असेल. म्हणजे एवढं चांगलं शाश्वत काम केलं. नाम फाउंडेशन म्हणून जे आहे ते आपल्या गावामध्ये काम करतं शासनाच्या माध्यमातून. त्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामपंचायतीनं आणि ह्या सगळ्या मंडळींनी एवढं त्यांच्या पाठीमागे लागून काम मंजूर करून घेतलं की आज गावातल्या ओढ्याच्या सुशोभीकरणाचं किंवा गाळ मुक्त ओढा वगैरे जे काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आज ओढा आपला जवळजवळ काशे म्हणजे इथनं वाटेगावपासून शेण्यापर्यंत ओढा त्या ठिकाणी स्वच्छ होताना दिसेल. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी पाणी कमी होईल ते अधिक गतीने काम चालू होईल. त्यानंतरचं पुढचं काम आपल्या कासेगावात चालू होईल. त्यामुळं अशा पद्धतीनं ही सगळी मंडळी विकासाच्या दृष्टीनं काम करणारी या ठिकाणी मंडळी आहेत. त्यामुळं अशा मंडळींच्या बरोबर काम करत असताना आम्हाला या गावामध्ये निश्चितपणानं आनंद आहे. मी या गावामध्ये अनेक कामं केली आहेत, ही काही सांगून आपल्या सगळ्यांचा वेळ घेणार नाही. पण मला जिथं जिथं संधी मिळाली तिथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून मिळाली, बांधकाम सभापती म्हणून मिळाली किंवा अन्य काही व्यवस्थेतनं मला कारखान्याच्या माध्यमातून आपली वैयक्तिक काही कामं करण्याचा योग आला, तिथंही मी आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्यानं ती कामं करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचबरोबर ज्यावेळी जिल्हा नियोजन मंडळातून सुद्धा मला सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या भुयाच्या गोळातली स्मशानभूमी आहे तिकडच्या बाजूची, तर त्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पावसानं खचून गेला होता, त्यावेळी पूल. त्यावेळी ही सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि यासाठी निधी पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं. मी लगेच आपल्या जिल्हा नियोजन मंडळातनं त्यासाठी जवळजवळ 10 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला. तिथं कुठलाही बोर्ड लावला नाही. नाहीतर आता अलीकडे काय पद्धत झाली, 2-2.5 लाखाचं काम केलं की जवळजवळ 5-50 हजाराचा बोर्ड लावायचा आणि तेवढं नारळ फोडायचं, एवढी प्रथा चालू झाली आहे. पण आपण कुठलाही बोर्ड लावला नाही. गावातल्या माणसांना माहीत आहे गावात शाश्वत विकास कामं करणारी मंडळी कोण आहेत. त्यामुळे गाव त्यांच्याच मागं, मगाशी प्रवीण चव्हाणांनी जी उदाहरण दिलं त्यांच्याच मागं उभारणार. आणि या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता 5 तारखेला होणार आहे. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की दोन्ही उमेदवार आपल्या साहेबांचे उमेदवार आहेत. म्हणजे हे काय गावाच्या दृष्टीनं उमेदवार नाहीत, तर हे आपल्या पक्षाच्या दृष्टीनं मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय. त्यामुळे माझ्या दृष्टीनं आदरणीय साहेबांच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेची 1 सीट आणि सीट अतिशय महत्त्वाची आहे. इथं भावना, इथं गल्ली, इथं काय भावकी ह्याच्याही पलीकडे जाऊन विकासाच्या दृष्टीनं ही माणसं आपण या ठिकाणी उभा केलेली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदला आपण संध्याताईंना मोठ्या मताधिक्यानं या गावातनं निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. मागच्या वेळी आपल्या गावातले उमेदवार होते, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं असेल ती बाब आपण समजू शकतो. पण एवढ्या मोठ्या स्वरूपावर आपल्या कार्यकर्त्यांचं या गावामध्ये जाळ आहे की आपल्याला या गावामध्ये काही अडचण येणार नाही अशा पद्धतीची आजची तरी परिस्थिती आहे. हेच वातावरण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे 5 तारखेपर्यंत या ठिकाणी टिकवायचं आहे. अनेक मंडळी आपल्या सगळ्यांच्या समोर येतील, माझ्यावर टीका करतील, त्यामुळं साहेबांच्यावर टीका करतील किंवा अन्य काही व्यवस्थेवर टीका करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यांना टीकेतनं उत्तर हे मतातनं आपल्याला सगळ्यांना द्यायचं आहे. जेवढी जास्त टीका तेवढं जास्त मतदान, जास्त लीड या गावातनं देण्याची जबाबदारी तुम्हा सगळ्या मंडळींची आहे. आणि मागच्या इलेक्शनमधली परिस्थिती कशी होती, कैलासवासी जनार्दन काका या निवडणुकीमध्ये होते किंवा आनंदराव मालक ही मंडळी सगळी होती. आज ही मंडळी आपल्याबरोबर नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये. ही निवडणूक तुम्ही सगळ्यांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आपल्या उद्योग समूहाशी निगडीत असणाऱ्या सगळ्यांनी आपल्या सगळ्याचं घरात जे असणारं मतदान आहे ते तर झालंच पाहिजे, ते होईलच, त्यामध्ये काही अडचण नाही. पण आपल्या बरोबरीनं आपले मित्रपरिवार, आपली भाऊभाऊकी, आपली जी काही मित्रमंडळी आहे त्यांचं सुद्धा मतदान आपल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त कसं होईल हे या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये अनेक अफवा आहेत. कोण म्हणते रेटऱ्याला असं झालं आणि रेटऱ्याची मंडळी म्हणते वाटेगावात कमी पडलं, वाटेगावात अडचण आहे. मला काय कळत नाही, मी रोज वाटेगावात अडचण कुठं आहे मला काय कळत नाही. म्हणजे माणसं उगाच एकमेकाच्या अफवा निवडणूक म्हणल्यावर तेवढं चालणार, पण काही अडचण नाही, काय नाही. जरी काही इकडे तिकडे वाटत असलं सुद्धा तरी सुद्धा या गावातली मंडळी अतिशय सुज्ञ आहेत. कुठला उमेदवार निवडून द्यायचा हे या गावातल्या मंडळींना निश्चितपणानं माहीत आहे. त्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला आदरणीय साहेबांनी या निवडणूक प्रक्रियेमध्ये अतिशय कष्ट घेतलेले आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उरुण ईश्वरपूरची निवडणूक झाली किंवा आष्ट्याची निवडणूक झाली,
या सगळ्या निवडणुकीमध्ये राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ आपल्या उरणेश्वरपूरमध्ये आलं होतं. म्हणजे कवा विकास कामाच्या कामाला काय कधी आलं नाही, पण निवडणूक म्हणल्यावर रोज एक मंत्री याचा आणि उमेदवार तिथलं म्हणायला लागलं आम्हाला आता प्रचार करू दे, या सगळ्या मंडळींना थोडंसं थांबवा. पण ही सगळी मंडळी याची का तर आदरणीय जयंत पाटील साहेबांना या विभागातच थांबवायचं. पण तिथल्या असणाऱ्या उरणेश्वरपूरमधल्या जनतेनं आणि आष्ट्यातल्या जनतेनं आदरणीय साहेबांच्यावर विश्वास ठेवला. तिथले आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय आनंदराव मलगुंडे दादा हे जवळजवळ 7,500-8 हजार मताच्या फरकानं एवढ्या मोठ्या लीडनं निवडून आले. म्हणजे ज्या पद्धतीनं विधानसभेला साहेबांना लीड मिळालं होतं त्याच पद्धतीचं लीड मलगुंडे दादांना त्या ठिकाणी मिळालं. पलीकडे आष्ट्याला सुद्धा त्या ठिकाणी विशालभाऊ शिंदे जवळजवळ 3-3.5 हजार मताच्या फरकानं या ठिकाणी निवडून आले. त्यामुळं तिथल्या माणसाने आपली जबाबदारी तिथल्या राज्यातल्या मंत्रिमंडळाला ज्या काय त्यांना या ठिकाणी आश्वासन द्यायला आली होती त्या सगळ्यांना थांबवून आपली जबाबदारी पार पाडल्या. आता कुणीही कुठल्याही वेगवेगळ्या गोष्टींना थारा देऊ नका. कुठल्याही वेगवेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील त्याची खातरजमा करा, त्याशिवाय कुठलीही गोष्ट मनामध्ये धरू नका. ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जिल्हा परिषदमध्ये आपली सत्ता येणार का तर 100% सत्ता येणार. कारण साहेब असतील, आपले काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या किंवा मित्रपक्षांनी अतिशय ताकदीनं आणि डोकं लावून आपल्या जिल्ह्यातली निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे. जरी आपण निवडणुकीमध्ये सीटा कमी लढवत असलो तरी सुद्धा काँग्रेस पक्षाला आपण काही सीटा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या पक्षानं काही सीटा घेतलेल्या आहेत. काही ठिकाणी घड्याळाबरोबर म्हणजे जतला इकडे शिरायाला या ठिकाणी आपली आघाडी झालेली आहे. आणि आदरणीय नाईक साहेब हे सुद्धा काही विचारानं आपल्या सगळ्या मंडळींच्या बरोबर या ठिकाणी आहे. त्यामुळं या सगळ्यांचा मेळ घातला तर जिल्हा परिषदमध्ये आपली सत्ता यायला कुठलीही अडचण नाही अशा पद्धतीचं मला या ठिकाणी खात्री आहे. त्यामुळं आपण जिल्हा परिषदेची सीट चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून देऊया. जसं रेटरे धरणमध्ये मतदान होतंय जेवढं लीड होईल हर्षबाबा तेवढंच लीड या वाटेगावातनं देण्याची जबाबदारी आपण सगळे मंडळी या ठिकाणी उचलूया. एवढाच विश्वास त्यांना या ठिकाणी या गावातनं आपण सगळेजण देऊया. त्याचबरोबर पंचायत समिती सुद्धा आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्या विचाराचे माणसं या ठिकाणी निवडून आली पाहिजेत. या दृष्टीनं आपण सगळ्यांनी या दोन्ही उमेदवारांना येणाऱ्या 5 तारखेला विजयाचा गुलाल मतरूपी आशीर्वाद देऊन द्यावा. येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणी आपलं मतदान जे कोण मतदान या ठिकाणी करणार आहेत किंवा ज्यांची ड्युटी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांनी सुद्धा आपलं मतदान पोस्टल बॅलेट जी काय प्रक्रिया असेल मला माहीत नाही नेमकी काय आता तर त्या प्रक्रियेमधनं पुढे जाऊन आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. पण आपला मतरूपी आशीर्वाद आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागं या दोन्ही सीटांच्या पाठीमागं उभा करावा एवढीच विनंती करतो. दोन्ही उमेदवार आपल्याला कुठंही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कमी पडणार नाहीत, विकासाच्या बाबतीत कुठंही कमी पडणार नाहीत याची खात्री जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला देतो. जिथं जिथं काय ते कमी पडतील तिथं या गावातल्या विकासाची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो आणि या दोघांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो की निश्चितपणानं आपण हे सगळे उमेदवार चांगल्या पद्धतीनं काम करतील. आज आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपल्या काळामवाडी गावच्या सरपंच, उपसरपंच, माजी उपसरपंच सन्मान्य भाग्यश्रीताई यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं त्यांनी आपल्याला काम करायचं या पक्षामध्ये ठरवलेलं आहे. त्यांचे पती असतील, त्यांचे कुटुंबीय असेल, त्यांचा मित्रपरिवार काळामवाडी गावामध्ये मोठ्या स्वरूपावर आहे. मी पहिल्यापासून माझ्याबरोबरच होते खरं तर, पण मध्यंतरीच्या काळामध्ये जरा दुसरी वाट धरली तिने. पण आता परत आम्ही सगळी मंडळी म्हणजे माझ्या पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं प्रचार केला होता की गावामध्ये लीड तर मिळालं होतंच, पण माझ्याबरोबरीनं या ठिकाणी माझे खंदे समर्थक म्हणून ते या ठिकाणी काम करत होते. पण मध्यंतरीच्या गावामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्यातनं ते बाजूला गेले. पण तरीसुद्धा त्यांचा आणि आमचा घरोप्याचा संबंध आहे. त्यांचं माहेर सांगलीला आहे. ज्यावेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो मी किंवा सभापती होतो ती सगळी मंडळी घरातली आई वडील त्यांचे आम्ही माझ्याकडे यायचे. त्यामुळं एक परत आपल्या कुटुंबात नव्यानं ही सगळी मंडळी आली आहेत. अशी अनेक मंडळी आपल्या साहेबांच्यावर विश्वास ठेवून आमच्या सगळ्या मंडळींच्यावर विश्वास ठेवून काम करताना दिसत आहेत. त्यामुळं आपल्या सगळ्यांची वाटेगावकरांची आता जास्त जबाबदारी आहे.
साहेबांची सभा एखाद्या वेळी होईल नाही होईल, बैठक होईल, एखाद्या वेळी सभा घ्यायची प्रयत्न करू, कारण दोन्ही सारखा बॅट्समन आपल्या प्रवीण चव्हाणांच्या सारखा आपल्याकडे असल्यामुळं साहेबांच्या सभेची आपल्याला निश्चितपणानं आवश्यकता आहे. पण तरीसुद्धा सभा होईल न होईल, आपण आपली जबाबदारी पार पाडण्याची भूमिका आपण घेऊया, एवढीच मारुतीरायाच्या या मंदिरासमोर आपण घेऊन अभिवचन घेऊन या ठिकाणी या सभेतून जाऊया आणि येणाऱ्या 5 तारखेला दोन्ही उमेदवार अतिशय ताकदीनं निवडून आणण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. नाहीतर आज सभा झाली आणि आपण निवांत झालो असं नाही, तर उमेदवार एक वेळ येऊन जातील आपल्याबरोबर, तर त्यानंतरची जबाबदारी ही आपल्या सगळ्या मंडळींची आणि माझ्या बरोबरीनं ही सगळ्या मंडळींची आहे. मी तर काशेगाव मतदारसंघामध्ये अजून फिरलेलोच नाही. आज नेरल्याला फक्त उद्घाटन केलं, आता उद्या काशेगावला नारळ फोडणार, परत ह्याच मतदारसंघात आहे मी. त्यामुळं मी वाटेगाव आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष ठेवून आपण सगळे मंडळीनं एकमेकाच्या हातात हात घालून या ठिकाणी ह्या दोन्ही सीटा निवडून आणण्याची जबाबदारी घेऊया, एवढीच विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.